डोळ्यात पाणी, मनात वेदना आणि हृदयात फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ. कृपा करणारे, दुःख हरणारे माझे स्वामी. स्वामींचा एकच जय जयकार आणि मनातल्या समस्या आपोआप शांत होतात. स्वामी महाराज सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो. आम्हाला बघू आता. इथे बघा, हे वातावरण किती छान धुके पडलेले आहे. खूप भारी वाटते सकाळी सकाळी. इथे सर्वजण एक एक करून असे लाईननी दर्शन घेत आहे आणि गर्दी फार आहे. एवढी गर्दी आहे ना, खूप जास्त. प्रत्येक सेवेकरीच्या तोंडात एकच नाव, श्री स्वामी समर्थ. जीवन कितीही अवघड असो, स्वामींच्या चरणाशी टेकलं की सारं हलकं वाटतं. आणि काही जण इथे अशी सेवा करत होते, स्वामीच्या सारामृत वाचत होते आणि इथे आम्ही दर्शनाला लागलेलो होतो लाईनला. नंतर आम्हीही इथे वाचन केलं आमचं गुरुचरित्राचं. म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे हा आजचा. आणि एवढं प्रसन्न वाटतं आहे ना, की म्हणजे असं वाटतं आपण वेगळ्याच कुठल्या तरी दुनियेत आलो. एवढं भारी वाटत होतं पारायण वाचताना. म्हणजे खूप असं म्हणजे सांगता येत नाही, एवढं भारी वाटत होतं. आणि इथे आज सेवा कंप्लीट झालेली आहे. गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस होता आणि आज 1 ते 9 अध्याय वाचलेले आहे आम्ही. आणि म्हणजे वातावरणच खूप भारी, पॉझिटिव्हिटी खूप एवढी होती की बघायचं काम नाही. नंतर आम्ही त्या औदुंबराच्या प्रदक्षिणा वगैरे घालून घेतल्या आणि नंतर इथे बघू शकता तुम्ही, प्रत्येकजण येत जात होतं आणि एवढं छान सजवलेलं होतं ना मंदिर, खूप छान असं. इथं यज्ञकुंड वगैरे, म्हणजे असे सगळे सेवेकरी दर्शन वगैरे घेणं म्हणजे सुरूच होतं. प्रत्येकजण काही ना काही सेवेत होतं, प्रत्येकजण हेच. आणि बघू शकता इथे तुम्ही, इथे छानसं असं घंगाळचं डेकोरेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असे फुलं वगैरे टाकलेले आहे पाण्यामध्ये. असं छान वाटत होतं, ते मस्त वाटत होतं. असं सिंपल केलं होतं पण खूप भारी. म्हणजे पॉझिटिव्हिटीच एवढी होती की कुठले डेकोरेशनची वगैरे काहीच गरज नव्हती. पण एवढं भारी वाटत होतं. इथे बघा सगळं किती, आम्ही खूप सारे जण बसलेलो आहे पारायणाला. नंतर इकडे पण सेवा सुरू आहे. इथे ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी इथे बोलत होतो. असा होता माझा हा छोटासा दिवस आणि कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर भरभरून असं प्रेम करा. स्वामी महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो.